नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपाचे कापाबद्दल बघितलेलं आहे. तरी इंट्रोडक्शन पार्ट आपण या आपाचे कापाबद्दल बघितलेलं आहे. तरी या व्हिडिओमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर बघणार आहे आपाचे कापाचे. ओके. आपाचे कापाचं इंटरनल स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मग त्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल इथं लिहूया इंटरनल स्ट्रक्चर ऑफ आपाचे कापा आपण बघणार आहोत. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ आपाचे कापा आपण बघणार आहे. मग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ आपाचे कापा म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं कुठले कुठले पार्ट असणार आहेत, काय काय असणार आहेत, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तरी मग त्याच्यामध्ये काय काय येतील, डेटा सिस्टम, त्याच्यामध्ये डेटा सिस्टम कंपोनंट्स असतील. आणि मग त्यानंतर मेन जो आर्किटेक्चर आहे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहे आपाचे कापका डेटा सिस्टम कंपोनंट्स. ओके. डेटा सिस्टम कंपोनंट्स म्हणजे कशासाठी असतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बेसिकली जे कापका असतो ना, ते जनरली आपण कशासाठी यूज करतो, ते टू स्ट्रीम डेटा इन टू अप्लिकेशन्स, डेटा लेक्स अँड रिअल टाइम स्ट्रीम अनालिटिक्स सिस्टीम्स. म्हणजे आपण काय करतो, डेटाला स्ट्रीम करतो अप्लिकेशन मध्ये किंवा डेटा लेक्स मध्ये आणि रिअल टाइम स्ट्रीम्स अनालिटिक्स सिस्टीम मध्ये. मग त्याच्यामध्ये असते अप्लिकेशन इनपुट मेसेज. काय करतो आपण, कापका सर्व्हर मध्ये काय करतो आपण, ट्रान्सफर करत असतो. मग ते मेसेजेस म्हणजे मे बी काय असते, एनी डेफिनेशन डिफाईन्ड इन्फॉर्मेशन असू शकतो, म्हणजे ते कॅप्चर करण्यासाठी. मग नंतर ते काय करतो, अक्रॉस मल्टिपल सिस्टीम मध्ये आपण काय करतो, त्याला पास करत जातो. म्हणजे एका ऍप्लिकेशन पासून दुसऱ्या ऍप्लिकेशन पास करण्यासाठी आपण काय करत असतो, आपाचे कापा यूज करत असतो. मग इंटरनली आपाचे कापा काय करतो, डेटा स्ट्रक्चर यूज करतो टू मॅनेज इट्स मेसेजेस. ओके. मग जे काय मेसेजेस असतात ते मॅनेज मॅनेज करण्यासाठी ते काय करतं, डेटा स्ट्रक्चर यूज करतो इंटरनली. आणि जे काही ते मेसेजेस आहेत ना, त्याला काही रिटेन्शन पॉलिसी असते. म्हणजे युनिट लेवलवर त्याला काय केलेले असतात, रिटेन्शन पॉलिसी अप्लाय केलेले असतात बेस्ड ऑन दॅट डेटा स्ट्रक्चर. रिटेन्शन हे काय असते, कॉन्फिगरेबल असते. मग ते मे बी कशावर असते, टाइम बेस्ड असतो किंवा साईज बेस्ड असतो. बाय डिफॉल्ट जे पण डेटा सेंड आपण केलेला असतो ना, तो 168 आवर्स म्हणजे मॅक्झिमम 7 डेज साठी स्टोअर केलेला असतो. मग आपण बघूया इंटरनल स्ट्रक्चर ऑफ आपाचे कापा बघण्याच्या अगोदर आपण काय बघूया, डेटा सिस्टम कंपोनंट्स. ओके. हे बघण्यापेक्षा अगोदर आपण काय बघूया, आपण करतो डिलीट. ओके. डेटा सिस्टम कंपोनंट्स, डेटा सिस्टम कंपोनंट्स, डेटा सिस्टम कंपोनंट्स आपण बघूयात. मग त्याच्यामध्ये काय असते, इनपुट्स असते, डेटा मॅट्रिक्स, लॉग्स इत्यादी प्रकारचे काय असतात, इनपुट असते. मग ते काय होते, ते प्रोड्युसर वरनं काय होते पुन्हा कापका सर्व्हर. कापका सर्व्हर सोबत असतो झू कीपर. मग झू कीपर असतो, मग कंझ्युमर असतो. मग कंझ्युमर नंतर आउटपुट ऍप्स, जे अनालिटिक्स असते, रिपोर्ट्स असते, ते काय होते, आउटपुट होते मग नंतर. अशा प्रकारे हे चाललेला असतो. ओके. मग आपण हे डेटा सिस्टम कंपोनंट कुठे आहेत आपले, हे आहेत आपला, हा आहे आपला डायग्राम. ओके. हे इनपुट डेटा मॅट्रिक्सेस लॉग्स आहेत. मग ह्याच्याकडून काय होते, ह्याच्याकडून हे काय केलेले असते, प्रोड्युसरला पाठवलेले असते. प्रोड्युसर प्रोड्युसर काय असतो, प्रोड्युसर जो काय असतो तो मेसेज प्रोड्यूस करत असतो विथ द हेल्प ऑफ काय, आपला सर्व्हर. आपण जे काही मेसेज असते ते प्रोड्यूस करतो. मग प्रोड्यूस केलेले मेसेज जो कंझ्युमर असतो तो आपाचे कापा सर्व्हर कडनं काय करतो, कंझ्युमर मेसेज रीड करत असतो. मग रीड करून ते जे काय ऍप्स असते, अनालिटिक्स असते, रिपोर्ट्स असते, ते काय करतो, डिस्प्ले करत असतो. आणि हा आपला झाला जो कीपर.
बेसिकली अपाचे जो पेपर हे काय ओपन सोर्स आहे. मग ते त्याचा यूज आपण कशासाठी करतो, डिस्ट्रीब्युटेड अप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतो, जूकीपर यूज करतो. बेसिकली तो काय असतो अपाचे जूकीपर, कापका जूकीपर सेंट्रलाइज सर्व्हिस. ओके. तो काय असतो, एक सेंट्रलाइज सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा एक टूल असतो. मे बी तो कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट करण्यासाठी त्याचा यूज होतो. बेसिकली तो त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे म्हटलं तर तो काय करतो, ब्रोकरचा स्टेट. ओके. बेसिकली काय करतो तो, लिस्ट लिस्ट ऑफ ऍक्टिव्ह ब्रोकर्स आणि ऍक्टिव्ह ब्रोकर कोणत्या क्लस्टरचा पार्ट आहेत ह्याचा तो काय करत असतो, मेंटेन करत असतो लिस्ट. आणि आणि कुठल्या क्लस्टरचा तो पार्ट आहे तो मेंटेन करण्याचं काम कोण करत असतो, झोकीवर करत असतो. मग टॉपिक्स, त्याच्यामध्ये जे पण टॉपिक्स कॉन्फिगर केलेले आहेत, म्हणजे लिस्ट ऑफ टॉपिक्स, ऑल टॉपिक्स, आणि नंबर ऑफ पार्टिशन्स, म्हणजे त्याच्यामध्ये किती पार्टिशन्स आहेत, प्रत्येक टॉपिकला किती पार्टिशन्स आहे, हे मॅनेज करण्याचं काम पण काय करत असतो, कापा झोकीपर. आणि जे रिप्लिका असतात ना, त्यांचा लोकेशनचा जो पण हे असतो ना इन्फॉर्मेशन, तो पण काय करतो, जो कीपर आपल्यासोबत ठेवलेला असतो. आणि जो लीडर असतो, म्हणजे प्रत्येक टॉपिकचा जो पण लीडर असेल ना, तो लीडरचा कॉन्फिगरेशन म्हणा, आय एस आर फॉर पार्टिशन, लिस्ट ऑफ आय एस आर फॉर पार्टिशन्स, त्याचा पण जो काही लिस्ट असतो तो कोण मेंटेन करतो म्हटलं तर कापका झोकीपर, जो झोकीपर असतो ना तो. मग असतो कंट्रोलर इलेक्शन. ओके. बेसिकली काय करतो तो, न्यू कंट्रोलर. हा, जर जेव्हा पण कुठला पण नोड जर शटडाऊन झाला, तेव्हा काय करतो तो, कंट्रोलर इलेक्शन करतो. म्हणजे इलेक्शन करून काय करतो, एक लीडर तो काय करतो, चूज करतो. आणि हे मेंटेन करतो की प्रत्येक गोष्टीला, म्हणजे प्रत्येक गिवन टाइम, म्हणजे ॲट एनी गिवन टाइम तो काय करतो, एकच कंट्रोलर. इट मेक्स शुअर दॅट देर इज ओनली वन कंट्रोल ॲट एनी गिवन टाइम. ओके. अशा प्रकारे ते ओनली वन कंट्रोलर आहे याचा भान ठेवायचं काम झू कीपर करतो. मग नंतर काय करतो झू कीपर, एसीएल इन्फॉर्मेशन, म्हणजे मेंटेन ऍक्सेस कंट्रोल लिस्ट. ओके. प्रत्येक टॉपिकला, जेवढे पण टॉपिक्स आहेत त्याचे ऍक्सेस कंट्रोल लिस्ट जो काय असतो तो मेंटेन करायचं काम करतो, जो कीपर करत असतो. ओके. मग हा झाला, हा झूकीपर मी आतापर्यंत जे पण सांगितलं, हा झूकीपर. प्रोड्युसर तुम्ही पण मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलेला आहे, प्रोड्युसर काय करतो म्हटलं तर, प्रोसेस दॅट पब्लिश मेसेज टू कापका टॉपिक. म्हणजे काय करतो, जो काही मेसेज आलेला असतो तो काय करतो, तो कापका टॉपिकला काय करतो, प्रोड्यूस करतो. त्याच्यामध्ये जे पण टॉपिक असतात ना, त्याच्यामध्ये प्रोड्युसर काय करतो, त्या कॉन्फिगर केलेल्या टॉपिक मध्ये जो पण मेसेज असतो तो काय त्याच्यामध्ये काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो. त्याचं पण आपण नंतर बघणार आहे, इंटरनल आर्किटेक्चर. मग त्यानंतर कापका सर्व्हर. आताच आपण बघितलेलं आहे कापका सर्व्हर काय करत असतो काम. ओके. कापका सर्व्हर काय करत असतो आपण आत्ताच बघितलेला आहे. कापका सर्व्हर म्हणजे काय असतो, ब्रोकर. ओके. ब्रोकरलाच आपण काय म्हणत असतो, कापका सर्व्हर पण म्हणत असतो. ओके. बेसिकली ते काय करत असते, टॉपिक्सला होस्ट करत असते. हा. आणि आपण त्यालाच ब्रोकर पण म्हणू शकतो, कापका सर्व्हर पण म्हणू शकतो, आणि कापका नोड पण म्हणू शकतो. ओके. कधी कधी आपल्याला जेव्हा पण आपण मेसेज वगैरे पास करत असतो, जर ते जर डाऊन असेल तर ते म्हणतात नोड नोड नॉट अवेलेबल, असं आपल्याला एक्सेप्शन भेटू शकतो. ओके. मग त्यानंतर असतो स्ट्रीम. हे स्ट्रीम झाला. स्ट्रीम काय करतो, स्ट्रीम प्रोसेसर कन्झ्युम्स अँड इनपुट स्ट्रीम फ्रॉम अ टॉपिक. हे काय करतो, या टॉपिक वरनं ह्याच्यामध्ये जे कापका सर्व्हर मध्ये टॉपिक असते त्याला काय करतो, कंझ्युम करतो.
मग नंतर जे काय करतो बेसिकली स्ट्रीम प्रोसेसर consumes an input stream from a topic and produces an output stream to an output topic. ओके. प्रोड्युसर कडनं कंझ्युम करतो आउटपुट साठी. consumes an input stream from a topic and produces an output stream to an output topic. अशा प्रकारे तो काय करत असतो स्ट्रीम फॉर्म करत असतो. मग त्यानंतर असतो कनेक्टर, हा वाला आपला कनेक्टर्स टॉपिक्स टू एक्झिस्टिंग अप्लिकेशन और डेटा सिस्टीम. म्हणजे ते काय कनेक्ट करायचं काम करत असते. कनेक्टर्सचे काम काय म्हणजे एक्झिस्टिंग अप्लिकेशन्स किंवा डेटा सिस्टीमला कनेक्ट करायचं काम कोण करत असतो म्हणलं कनेक्टर करत असतो. ओके. हा झाला आपला डेटा सिस्टीम कंपोनेंट्स, डेटा सिस्टीम कंपोनेंट. स्ट्रिंग झाला, कनेक्टर झाला, कापा झाला, झू कीपर आताच मी सांगितलं तशा प्रकारे तो काय करतो मॅनेज करतो कुठला टॉपिक कुठल्या होस्टला कॉन्फिगर केलंय काय नाही, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट काम करायचं काम करतो तो असतो झू कीपर. ओके. मग तो कंझ्युमर म्हणजे कुठल्या टॉपिकवरनं मेसेज कुठलं कंझ्युमरने कंझ्युम करायला पाहिजे म्हणजे हे कंझ्युमर्स असतात. म्हणजे जो पण मेसेज जो प्रोड्युसर पास करत असतो तो म्हणजे रीड करा काय पण करा म्हणजे त्यांचे रिक्वायरमेंटनुसार ऍक्शन घेण्यासाठी जे पण असतात ते असतात कंझ्युमर्स. मग झाला लास्टला आउटपुट. अशा प्रकारे हे डेटा सिस्टमचे कंपोनंट्स आहेत आपाचे कापकामध्ये. मग त्यानंतर आपण बघणार आहे इंटरनल स्ट्रक्चर. ओके. कापका इंटरनल्स. मग आपण इथं बघणार आहे कापका इंटरनल्स. काफका इंटरनल्स. ओके. मग काफका इंटरनल्स मध्ये काय करणार असणार आहेत, ब्रोकर्स असणार आहे, टॉपिक असणार आहे, प्रोड्युसर असणार आहे. ओके. ऑफसेट मॅनेजर असू शकतो. लय काय काय गोष्टी असतात. ओके. मग आपण बघूया काफका इंटरनल्स किंवा काफका आर्किटेक्चर. ओके. हा त्यानंतरचा आहे काफका आर्किटेक्चरच म्हणून इंटरनेट म्हणण्यापेक्षा काफका आर्किटेक्चर हा झाला काफका आर्किटेक्चर. मग ह्याचा आहे हा इमेज. आता आपण बघणार आहे काफका आर्किटेक्चर. लास्ट व्हिडिओमध्येच मी सांगितलेले ह्या सर्व गोष्टी तरी पण आपण बघणार आहे आता अजून एकदा. हे बघा हे प्रोड्युसर वन, प्रोड्युसर टू, प्रोड्युसर थ्री, प्रोड्युसर फोर. म्हणजे याला हे प्रोड्युसर वन हे डिफरंट डिफरंट ऍप्लिकेशन वन, ऍप्लिकेशन टू, ऍप्लिकेशन थ्री, ऍप्लिकेशन फोर पण असू शकतो. हे कंझ्युमर वन हे दुसरं ऍप्लिकेशन असू शकतो. हा कुठला पण मेसेज घेऊ शकतो ह्या टॉपिक वन म्हणजे प्रोड्युसर वनचा घेऊ शकतो, प्रोड्युसर टू चा घेऊ शकतो, दोन्हीचा पण घेऊ शकतो. हं? दोन्हीचा घेऊ शकतो म्हणजे मॅक्झिमम मोस्ट ऑफ द टाइम हे कंझ्युमर काय करतात हे टॉपिक मधनं मेसेज घेत असतात. ओके. कुठल्या टॉपिक मधनं मेसेज घ्यायचा कुठल्याही मधनं नाही घ्यायचा ह्यांचं मॅनेज करण्यासाठी काय असतो झूकीपर असतो. ओके. बेसिकली ना कसं असतं नंबर ऑफ प्रोड्युसर्स पण असू शकतात, नंबर ऑफ कंझ्युमर्स पण असू शकतात. क्लस्टर वर्किंग विथ मेसेज अक्रॉस. ओके. नंबर ऑफ क्लस्टर्स पण असू शकतात. बेसिकली ह्याच्यामुळे काय होते हॉरिझॉन्टल स्केलिंग असतो ना ते इझिली आपण करू शकतो म्हणजे नंबर ऑफ ब्रोकर्स ऍड करून. ओके. हे बघा हे ब्रोकर वन, ब्रोकर टू, ब्रोकर थ्री. ओके. हे कापर क्लस्टर म्हणजेच मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की नंबर ऑफ ब्रोकर मोर दॅन वन ब्रोकर असेल तर तो काय होतो कापका क्लस्टर. मग त्याच्यामध्ये असते टॉपिक वन, टॉपिक टू, मग टॉपिक वन टॉपिक एका टॉपिक मध्ये पार्टिशन वन, पार्टिशन टू, पार्टिशन झिरो. हे टॉपिक वन मध्ये हे तीन पार्टिशन मग नंतर पण टॉपिक टू मध्ये हे पार्टिशन असतो. ओके. मग बेसिकली जे पण कापका असतं ना ते कम्युनिकेशन करते क्लायंट्स आणि सर्व्हर विथ द हेल्प ऑफ टीसीपी प्रोटोकॉल. ओके. टीसीपी प्रोटोकॉलचा यूज करून ते काय करत असतात कम्युनिकेशन करत असतात. आणि कापा इकोसिस्टम जे पण असतं ना ते प्रोव्हाइड्स रेस्ट प्रॉक्सीचा यूज करून आपण काय करू शकतो इझिली इंटिग्रेशन करू शकतो. ओके.
म्हणजे HTTP आणि जेसन यूज करून आपण काय करू शकतो, इझिली इंटिग्रेशन करू शकतो. आणि बेसिकली जे पण आहे ना, त्याच्यामध्ये 4 मेन APIs आहेत कापकाचे. त्याच्यामध्ये असतो, हा झाला हा प्रोड्युसर API, त्यानंतर असतो हा कंझ्युमर API, त्यानंतर असतो स्ट्रीम API. स्ट्रीम कुठं गेला आता, आपण हे हा स्ट्रीम API. मग त्यानंतर असतो हा कनेक्टर्स API. अशा प्रकारचे काय असतात, मॅक्झिमम मोस्ट इम्पॉर्टंट 4 APIs असतात. मग त्यानंतर तुम्हालाच माहित आहे की कंपोनंट्स आणि त्यांचे रिलेटेड टर्मिनॉलॉजी काय आहे त्यांचा. ओके, त्यांचा काय काय म्हणजे प्रोड्युसर म्हणजे काय, कंझ्युमर म्हणजे काय, मी लास्ट टाइमच सांगितलेलं तरी पण आता थोडक्यात सांगतो. मेसेजेस किंवा रेकॉर्ड्स. ओके, बेसिकली ते काय असतात, बाईट अरेज ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, बाईट अरेज ऑफ एन ऑब्जेक्ट कसा करू शकतो आपण, सिरियलायझेबल आणि डिसिरियलायझेबल यूज करून ऑब्जेक्टचा बाईट मध्ये कन्वर्ट करतो. ओके, सिरियलाइज करून. ओके, जर ऑब्जेक्टचा बाईट स्ट्रीम म्हणजे पाहिजे असेल तर आपण काय करतो, सिरियलायझेबल यूज करतो. जर बाईट स्ट्रीमचा आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये पाहिजे असेल तर आपण काय यूज करतो, डिसिरियलायझेशन. आणि त्याच्यामध्ये तो मेसेज म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये की, व्हॅल्यू आणि टाइम स्टॅम्प ह्या सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. मग त्यानंतर येतो आपल्याला हा टॉपिक. ओके, टॉपिक 1, टॉपिक 2, टॉपिक 3, टॉपिक 4. ओके, अशा प्रकारे नंबर ऑफ टॉपिक्स आपण करू शकतो. ते काय करतात, अं, अं, जे काही मेसेजेस प्रोड्युसर कडून येत असतात ना, त्याला काय करतात ते कॅटेगराईज करतात टॉपिक. आता हा बघा, हा टॉपिक 1 झाला पेमेंटचा, टॉपिक 2 झाला ऑर्डरचा, मग अजून एक टॉपिक 3 असेल नोटिफिकेशनचा, मग त्यानंतर येतील लई काही काही गोष्टी लोकेशनचा. अशा प्रकारे काय असतं, ते कॅटेगराईज करण्याचं काम काय करत असतो, टॉपिक करत असतो. मग प्रोड्युसर काय करतो, प्रोड्युसर काय करतो, जे काय मॅसेज वगैरे काय असतात ना, प्रोसेसेस प्रोसेस करतो त्या पब्लिश मेसेजेस टू अ कॉपका टॉपिक. म्हणजे प्रोड्युसर काय करतो, जो काही मेसेज असतो तो टॉपिक मध्ये पाठवण्याचं काम प्रोड्युसर करूच असतो. मग येतो कंझ्युमर. हा कंझ्युमर 2. कंझ्युमर काय करतो, कंझ्युमर काय करतो, हे कंझ्युमर जे असतात ते सबस्क्राईब केलेले असते त्या टॉपिक्सला. मग ह्या टॉपिक्सला सबस्क्राईब करून काय करत असते, जे काही मेसेज फीड झालेले आहेत ते मेसेज काय करतात, पब्लिश करत असतात, पब्लिश मेसेजेस. ओके, मग असतो ब्रोकर. हा ब्रोकर, हे ब्रोकर 3. ब्रोकर काय करत असते, ते टॉपिकला होस्ट केलेले असतात मी आता म्हणल्यासारखं. मग आपण त्याला काय म्हणू शकतो, कापका सर्व्हर किंवा कापका नोड पण म्हणू शकतो. मग असतात क्लस्टर्स. हा पूर्ण झाला आपला कापका क्लस्टर, ज्याच्यामध्ये ब्रोकर 1, ब्रोकर 2, ब्रोकर 3, त्या ब्रोकरमध्ये टॉपिक आले, पार्टिशन्स आले, लीडर आला, रिप्लिकेशन आले सगळे आले. मग नंतर त्याच्यामध्ये झोकीपर आला, मग सर्व्हिसेस आले, ऍप्स. ओके, ऍप्स. मग ह्याला आपण काय म्हणतो, कापका क्लस्टर. कापका क्लस्टर मे बी काय असते, 1 or more ब्रोकर कन्सिस्ट केलेला असतो. मग झू किपर इज द स्टेट ऑफ द क्लस्टर. ब्रोकर्स, टॉपिक, कंझ्युमर्स या सगळ्यांचा स्टेट मेंटेन करण्याचं काम काय करतो, कोण करत असते म्हणलं तर झू किपर करत असतो. मग कनेक्ट टॉपिक टू एक्झिस्टिंग अप्लिकेशन और डेटा सिस्टम. कनेक्टरचं काम तोच आहे, काय करायचा, कनेक्ट करायचा टॉपिक्सला कोणाला, एक्झिस्टिंग अप्लिकेशनला किंवा डेटा सिस्टीमला. स्ट्रीम प्रोसेसरचा तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग ISR, इन सिंक रिप्लिका. ओके, ISR म्हणजे काय असतो ह्याच्यामध्येच, ISR मीन्स इन सिंक रिप्लिका, रिप्लिकेशन टू स्टफर्ड फेलो. जर कुठला तर फेल झाला, ओके, जर कुठला तर फेल झाल्यावर मग नंतरच परदेशी हे दुसऱ्यांनी त्यांचा म्हणजे अप होऊन मग त्या ह्याला सर्व्हिसला कंटिन्युअस ठेवण्याचं काम करायला पाहिजे. मग कंट्रोलर पण तुम्हाला माहीतच आहे, आता मी सांगितलेल्याप्रमाणे. ओके, मग आपण बघूया आता कापका इंटरनल्स. ओके, आता हा झाला कापका आर्किटेक्चर. ओके, कापका आर्किटेक्चर आमच्या लास्ट एक्झाम्पल मध्ये बघण्यासाठी आहे बॉयफ्रेंड 1, बॉयफ्रेंड 2, बॉयफ्रेंड 3, बॉयफ्रेंड 4, गर्लफ्रेंड 1, गर्लफ्रेंड 2, गर्लफ्रेंड 3. अशा प्रकारे. ओके, हा आपला काका, कापका मीन्स काका. ओके,
मग आपण बघूयात काफका इंटरनल्स. इंटरनल्स, काफका इंटरनल्स मध्ये काय काय असू शकतात? ब्रोकर्स असू शकतात, टॉपिक असू शकतो, प्रोड्युसर असतो, कंझ्युमर्स असतात. जे काही आता आपण बघितलं तेच त्या इंटरनल्स मध्ये थोडं इनडेप्थ बघण्यासाठी आपण काय करतो, काफका इंटरनल्सचा जरा अधिक माहिती घेण्यासाठी आपण काय करूया, थोडं वेळ देऊया. ओके. मग त्याच्यामध्ये असते ब्रोकर्स. ओके. इंटरमध्ये आता आपण बघितल्यासारखाच हा ब्रोकर वन, ब्रोकर टू, त्याचाच थोडाफार अजून थोडा इन्फॉर्मेशन म्हणजे ते एकदा मग झाला आपला ब्रोकर्स. ब्रोकर्स हा झाला ब्रोकर्स. बेसिकली क्लस्टरमध्ये ना जे काही ब्रोकर्स असतात ते बेसिकली डिफरन्शिएट कशावरून केलेले असतात, त्यांच्या आयडी वरून. त्यांची आयडी हे काय असतं, युनिक असते. ओके. बेसिकली जे पण ब्रोकर्स असतात ना, इन अ क्लस्टर आर डिफरन्शिएट बेस्ड ऑन अन आयडी व्हिच टिपिकली अ युनिक नंबर. ओके. जे काय ब्रोकर्स असतात ते डिफरन्शिएट कशावरून केलं, हे जे काही ब्रोकर असतात ना हे डिफरन्शिएट केलेले असतात का कशावरून, त्यांच्या आयडी वरून. जो काय आयडी असतो तो काय असतो, युनिक असतो. मग नंतर काय असतं, वन ब्रोकर बुस्टअप जर एंटायर ग्राफला क्लस्टरला कनेक्ट करायचं असतं, मग ते काय करत असते, ते रिसिव्ह मॅसेज कोणाकडून, प्रोड्युसर कडून काय करतात, प्रोड्यूस करतात. आणि मग नंतर काय करत असते, जे कंझ्युमर्स असते त्यांना मेसेजेस फेच करण्यासाठी हे मदत करत असते बाय टॉपिक, पार्टिशन अँड ऑफसेट. ओके. जे काही ब्रोकर्स असतात हे प्रोड्युसरकडनं मेसेज रिसिव्ह करायला आणि कंझ्युमर्सला फेच करायला मदत करण्याचं काम कोण करत असतात, तर ब्रोकर करत असतो. मग ब्रोकर मध्ये काय असतं, टॉपिक. टॉपिक बेसिकली हे टॉपिक काय असतात, ते अक्रॉस कापा क्लस्टरला असतात ना, एका लॉजिकल ग्रुप मध्ये एका किंवा अनेक पार्टिशन्स मध्ये काय केलेले असतात, डिवाइड केलेले असतात. बेसिकली पार्टिशन्स म्हणजे काय असते, पार्टिशन इज डिफाइंड ॲज अन ऑर्डर सिक्वेन्स ऑफ मेसेजेस दॅट आर डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस मल्टिपल ब्रोकर्स. म्हणजे काय असते ते ऑर्डर. ओके. पार्टिशन म्हणजे काय, काय असते, एक ऑर्डर सिक्वेन्स असते कशाचा, मेसेजेसचा. ओके. जे काय केलेले असते, डिस्ट्रीब्यूट केलेले असतात अक्रॉस मल्टिपल ब्रोकर. एक ब्रोकर वन टू थ्री अशा प्रकारे काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलेले असतात पार्टिशन्स. हे पार्टिशन झिरो, पार्टिशन झिरो, पार्टिशन वन, लीडर, रिप्लिका वन, रिप्लिका टू. जर ह्याला काय झालं तर हा रिप्लिका हा वन होईल, मग ह्याला काय झालं तर हा रिप्लिका टू स्टार्ट होईल. अशा प्रकारे कामं करत असते. मग प्रोड्युसर काय करत असतो, राईट टू टॉपिक्स, कंझ्युमर्स रीड फ्रॉम द टॉपिक्स. मग नंतर कापा काय करत असते, युजेस लॉग डेटा स्ट्रक्चर. कशासाठी तर ते मेसेजेस मॅनेज करण्यासाठी ते काय करत असते, लॉग डेटा स्ट्रक्चर यूज करत असते. बेसिकली लॉग डेटा स्ट्रक्चर काय आहे, एक कॅन ऑर्डर सेट ऑफ सेगमेंट्स दॅट आर कलेक्शन ऑफ मेसेजेस. इच सेगमेंट हॅज फाइल्स दॅट हेल्प लोकेट मेसेजेस. लॉग फाईल असतो स्टोअर मेसेजेस करण्यासाठी, आणि इंडेक्स फाईल असतो मेसेजचा ऑफसेट. ओके. स्टोअर्स मेसेज ऑफसेट आणि इट्स स्टार्टिंग पोझिशन इन द लॉग फाईल. लॉग फाईल मेसेज स्टोअर करण्यासाठी, आणि इंडेक्स फाईल ऑफसेट स्टोअर्स मेसेज ऑफसेट आणि स्टार्टिंग पोझिशन इन द लॉग फाईल. मग कापका काय करत असते, कापका कापका काय करत असते, कापका अपेंड्स. ओके. रेकॉर्ड्स फ्रॉम अ प्रोड्युसर टू द एंड ऑफ अ टॉपिक लॉग. म्हणजे कापका जे काही रेकॉर्ड असते ते काय करत असते, अपेंड करत असते
म्हणजे प्रोड्युसर टू द एंड ऑफ द टॉपिक लॉ. मग ते कंझ्युमर्स काय करत असतात, रीड करतात. ओके. कुठल्या पण कमिट केलेल्या ऑब्जेक्टवरून आणि किंवा कुठल्याही ऑब्जेक्ट पॉईंटवर ते काय करत असतात, कंझ्युमर्स चूज करून काय करत असतात, ते मेसेजेस काय करत असतात, रीड करत असतात. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणल्यावर कंझ्युमर्स कॅन रीड फ्रॉम एनी कमिटेड ऑब्जेक्ट अँड आर अलाउड टू रीड फ्रॉम एनी ऑब्जेक्ट पॉईंट दे चूज. म्हणजे रेकॉर्ड, रेकॉर्ड जे काही रेकॉर्ड असते जे केव्हा कन्सिडर केलेले जातात, जेव्हा ते कमिट कमिट केलेले असतात. आणि जेव्हा जे आयसीआर असतात ना, सॉरी आयसीआर नाही, आय एस आर इन सिंक रिप्लिका. ओके. इन सिंक रिप्लिका. इन सिंक रिप्लिका जे असते त्यांच्यामध्ये काय लॉग आपण ठेवलेला असतो. मग नंबर ऑफ पार्टिशन्स असतात माहित आहे ना. जसं की पार्टिशन हे ह्याच्यामध्ये कसं आहे, पार्टिशन झिरो पार्टिशन वन पार्टिशन टू अशा प्रकारे असतात. मग ह्या सर्व पार्टिशन मध्ये ओके, त्याच्यामध्ये काय असतो, एक लीडर असतो. इथं लिहिलंय बघा, लीडर लीडर. मग एक लीडर असतो. जे रिमेनिंग असतात ते रिप्लिका किंवा फॉलोअर्स असतात. म्हणजे ते कशासाठी असतात, बॅकअप, ॲज अ बॅकअप आपण काय करतो, रिप्लिका किंवा फॉलोअर्स यूज करत असतो. जेव्हा हा लीडर फेल होतो, मग तेव्हा काय होते, इन सिंक रिप्लिका इज चूजन ॲज अ न्यू लीडर. मग तेव्हा काय होते, त्याचा नंतरचा जो पण असतो रिप्लिका तो ॲज अ लीडर म्हणून आपण काय करतो, चूज करतो. मग नंतर ते लीडर काय करतो, जे काय ऑल रीड्स अँड राईट्स जो ऑपरेशन असतो तो परफॉर्म करतो. जो पर्टिक्युलर टॉपिकच्या पार्टिशन मध्ये तो रीड अँड राईट कायम करायचा काम जो काय करत असतो, जो नवीन तयार झालेला लीडर. मग जो फॉलोअर्स काय करतात, पॅसिवली रिप्लिकेट द लीडर. ओके. मग नंतर जे काय नंतर त्यांचे रिप्लिका असतात ना, ते काय करत असतात, ते रिप्लिकेट करत असतात. मग कंझ्युमर्स आर बेसिकली, कंझ्युमर्स जे पण असतात ना, जे आपले कंझ्युमर्स असतात ना, हे कंझ्युमर्स त्यांना फक्त आपण अलाउ केलेला असतो, जो लीडर असतो ना त्या लीडर मधूनच ते काय करायला पाहिजे, डेटा रीड करायला पाहिजे. कुठून, लीडर. ह्या लीडर मधून, हे बाबा, हे काय आहे, ह्या लीडर मधूनच यांनी काय करायला पाहिजे, यांनी त्यानंतर त्यानंतर काय करायला पाहिजे, लीडर करूनच लीड करायला पाहिजे. जेव्हा हा लीडर बंद पडेल तेव्हा तो करे काय तेव्हा काय करावं लागेल त्यांना, हा लीडर म्हणून तयार होईल. मग त्यानंतर यांना काय करावं लागेल, ह्या लीडर मधनं काय करावं लागेल, मॅसेज रीड करावं लागेल, रिप्लिका मधून नाही. ओके. जेव्हा लीडर फेल होईल तेव्हा त्यांना काय करावं लागेल, हा जो किपर काय करतो, ह्या रिप्लिकेला लीडर म्हणून चूज करतो. मग नंतर हे जे काही कंझ्युमर्स असतात हे ह्याच्यामधनं काय करतात, मेसेजेस रीड करत असतात. मग त्याच्यामध्येच असतो, काय करत असतो माहिती आहे का, एक ऑफसेट मॅनेजर म्हणून असतो. तो काय करत असतो, ऑफसेट मॅनेजर, स्टोरिंग, फेचिंग अँड मेंटेनिंग कंझ्युमर्स ऑफसेट. ओके. ऑफसेट मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरिंग, फेचिंग अँड मेंटेनिंग कंझ्युमर ऑफसेट. कंझ्युमरचा जो काय ऑफसेट असेल तो मेंटेन करण्याचं काम काय कोण करत असतो, तर म्हटलं तर ऑफसेट मॅनेजर काम करत असतो. जो पण लाईव्ह ब्रोकर असतो ना, त्याचा व- जो जो कुठला पण लाईव्ह ब्रोकर असतो ना, त्याचा एक इन्स्टन्स असतो, कशाचा, ऑफसेट मॅनेजरचा एक इन्स्टन्स असतो. बाय डिफॉल्ट काय असते, कंझ्युमर हे कंझ्युमर हे अशा प्रकारे कॉन्फिगर केलेले असतात की ऑटोमॅटिक कमिट पॉलिसी करायचा एक पॉलिसी असतो, तो आफ्टर सम पिरियडिक इंटरवल नंतर तो काय करत असतो, ऑटोमॅटिक कमिट करायचं काम काय करत असतो, ऑब्जेक्ट मॅनेजर काम करत असतो. मग त्याच्यासोबतच अल्टरनेटिव्हली कंझ्युमर्स काय करत असतो,
ते पण यूज ऑटोमॅटिक यूज कमिट एपीआय फॉर मॅन्युअल ऑफसेट मॅनेजमेंट. ओके. ते काय कमिट एपीआय यूज करून मॅन्युअल ऑफसेट मॅनेजमेंट करायचं काम ते पण करत असते. अशा प्रकारे हे एवढं काय आहे, काकाचे मेन मेन पॉइंट्स आहेत. मग त्यानंतर येईल कंझ्युमर ग्रुप्स. ओके. इकडे आहेत बघ कंझ्युमर ग्रुप्स. कंझ्युमर 1, कंझ्युमर 2, कंझ्युमर ग्रुप, कंझ्युमर 3A, कंझ्युमर 3B. ओके. कंझ्युमर ग्रुपचा एकच फायदा म्हणल्यावर कापा काय करत असतो, कंझ्युमर ग्रुपनं एकाच टॉपिक मधनं दोन दोन, जर कंझ्युमर मेसेज जर रीड करायचं असेल तर आपण कंझ्युमर ग्रुप यूज करतो. जे काही कंझ्युमर्स असतात ना एका कंझ्युमर ग्रुप मधले, त्यांच्यामध्ये जो काही ग्रुप आयडी असतो ना तो सेम असतो. मग एकाच वेळेला एकच कंझ्युमर ग्रुप काय करत असतो, मेसेजेस कंझ्युम करत असतो. कुठून तर पार्टिशन म्हणून, एका पार्टिशन कडून. म्हणजे कशासाठी, तर द ऑर्डर ऑफ रीडिंग मेसेजेस फ्रॉम पार्टिशन, म्हणजे त्या पार्टिशन मधलं मेसेजेस रीड करण्याचा ऑर्डर मेंटेन करण्यासाठी काय करत असते, ऍट अ टाइम ओनली वन कंझ्युमर फ्रॉम अ ग्रुप कॅन कंझ्युम्स मेसेजेस. ओके. हे कंझ्युमर ग्रुप्स असतात ना, हे काय करतात, हे मेसेज रीड करत असतात. यांचा जे काय आयडी असतो तो युनिक असतो. मग सेम ग्रुप आयडी असतो. मग ते काय करत असतात, मग हे मेसेजेसचे जे काही ऑर्डर असतो ना तो ऑर्डर किंवा सिक्वेन्स मॅनेज करण्यासाठी काय करत असते, हे पार्टिशन करणं काय करत असते, मेसेजेस रीड करायचे असते. मग कसं असते, कंझ्युमर ग्रुप झाला. मग कंझ्युमर काय करू शकतो, तो मोर दॅन वन पार्टिशन मधनं पण काय करू शकतो, मेसेजेस रीड करू शकतो. ओके. आपण बघितलो काय काय बघितलो, ब्रोकर बघितलो, त्यानंतर बघितलो टॉपिक्स बघितलो, इंटरनल स्ट्रक्चर. ओके. कापाचे इंटरनल मध्ये टॉपिक्स बघितलो, प्रोड्युसर्स बघितलो, कंझ्युमर्स बघितलो. ओके. जे काय मी अगोदर सांगितलं त्या सर्व गोष्टी आपण इन डिटेल बघितलं आहे. मग ते मॅसेज मी काय करू शकतो, इथं print म्हणजे जास्त लिहिण्यापेक्षा मी काय करतो, इथं त्यांना पेस्ट करतो अशा प्रकारे. म्हणजे कापा एंट्रन्स ISR कंट्रोलर सार सार ऐसा काही कुछ सार होत असते. कुठनं तर कॉपी पेस्ट केल्यावर हे सर्व आपण आता बघितलं आहे इंटरनेट. ओके. हे नोट्स आहेत माझे नोट्स. हे सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ओके. टॉपिक फीड ऑफ मेसेजेस इन कॅटेगरीज म्हणजे आपण मराठीमध्ये बघितलो, बाईट अरेज ऑफ एन ऑब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ अ की व्हॅल्यू अँड टाइम स्टॅम्प. मेसेज अँड रेकॉर्ड्स म्हणजे काय, प्रोड्युसर म्हणजे काय, कंझ्युमर म्हणजे काय, ब्रोकर म्हणजे काय, क्लस्टर म्हणजे काय, झूकीपर म्हणजे काय, कनेक्टर म्हणजे काय, स्ट्रीम प्रोसेसर म्हणजे काय, आयएसआर म्हणजे काय, कंट्रोलर म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण झूकीपर बद्दल इंटरनल त्याचं पण बघितलेलं आहे. म्हणजे ब्रोकर स्टेट काय असतो, टॉपिक्स कॉन्फिगर म्हणजे काय असते, काउंटर म्हणजे काय असते, एसीएल म्हणजे काय असते, या सर्व गोष्टींचा. मग नंतर मी बघितलो इंटरनल्स मध्ये बघितलो ब्रोकर टॉपिक. ओके. इंटरनल कापका इंटरनल्स. ओके. कापका इंटरनल्स मध्ये आपण काय बघितलो, आपण बघितलं ब्रोकर्स म्हणजे काय. हे गेलं बघितलं आपण टॉपिक, ब्रोकर्स, प्रोड्युसर्स, ट्राय टॉपिक्स, कंझ्युमर्स, लॉग फाईल काय असते, इंडेक्स फाईल काय असते. ओके. या सर्व गोष्टी बघितलं आपण. लीडर अँड फॉलोअर ऑफ अ पार्टिशन कॅन नेव्हर रिसाइड ऑन द सेम नोड. ओके.
सेव्ह नोड वर कधी पण से- हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. A leader and follower of a partition can never reside on the same node. Okay. हे इम्पॉर्टंट इन्फो आहे ह्याच्याबद्दल. ओके. अशा प्रकारे आपण काय केलं, ह्या सर्व गोष्टींचा स्टडी या ह्याच्यामध्ये केलेला आहे. हा झाला काफा इंटरनेट. मग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करतो, एखादा मेसेजेस काय करतो. आता स्टार्टिंगला आपण बघितलेलं आहे गुड मॉर्निंग टॉपिक, मॉर्निंग मेसेज टॉपिक, ट्युनिंग मेसेज टॉपिक, मिसलेनियस टॉपिक. तशा प्रकारचे मी टॉपिक क्रिएट करून अगोदर मी तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं कसं सांगेन. ओके. आपाचे कापा आणि ते ऑफसेट. ओके. त्याचं नाव काय, ऑफसेट. ऑफसेट एक्सप्लोरर यूज करून मग मी तुम्हाला सर्व काही सांगेन. ओके. मग ह्या व्हिडिओपुरते एवढंच बस. थँक्यू. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस वन with your loved ones. Bye.